मंडळी नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जनमंतक मराठीचा हा जिल्हा परिषद पंचायत समितीवरती विशेष कार्यक्रम बोल बिंदास्त. आपण प्रत्येक गावात जातोय, गावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय, गावामध्ये मूलभूत सुविधा त्यांना मिळतात का ते पाहतोय. आत्ता मी जे आहे ते पानगाव सर्कल या ठिकाणी आहे आणि पानगाव सर्कलच्या या पानगाव शहरे थोड्या 5-6 पेक्षा अधिक मतदार इथे या ठिकाणी असतात आणि मोठं गाव आहे. त्या मोठ्या गावातल्या बसस्थानकात आहे. आता मी थोडंसं कॅमेरामॅनला विनंती करतो की बसस्थानक थोडंसं ह्या साईडनं दाखव, इकडल्या साईडनं. हे पानगावचं बसस्थानक आहे. हे पानगावचं बसस्थानक सध्या जे आहे फक्त मिळतं. इथं बस वगैरे असेल पण बस तर काही दिसत नाही आणि प्रवाशीही दिसत नाहीत. त्या संदर्भामध्ये आज पानगाव या बघितलं तर हे टाकी आहे. हे थोडंसं ये पाठीमाग माझ्या बघितलं तर हे टाकी बांधून फक्त हे इथं टाकलेलं आहे बघा. नुसतं हे ह्याच्या फडच्या पण कोणतं चोरून नेल्यात असं वाटायलंय. इकडे बघितलं तर हे गेट दिसतंय तुम्हाला. हे शौचालय का काय माहीत नाही. इथं जळण दिसतंय, कुलूप देखील नाही, याला दोरी बांधून ठेवलेली आहे. तर हे पानगावचं बसस्थानक का दाखवतोय मी. इथं रहदारीचं गाव आहे, मोठं गाव आहे. रेल्वे स्टेशनही खूप मोठं आहे. या ठिकाणी लांबून लोक येत असतात. मात्र या ठिकाणी जी पानगावची बसस्थानकाची दुरावस्था तुम्हाला जर बघायला मिळत असेल तर कधी गाडी येते का बाबा इथं? कधी कुठल्या टायमाला इथे? सकाळ संध्याकाळ 2 टाईम येते. फक्त 2 टाईम? म्हणजे 2 टाईमच गाडी येते का इथं? तिसऱ्या वेळेस मध्ये नाही येत? साहेब नसल्यास येत नाही. साहेब नाहीत मध्ये गाडी. हां, साहेब कधी येत? साहेब आले की साहेब असल्यावर तेवढं गाडी येते, पुन्हा नाही. पण इथं पॅसेंजर कोणी दिसणार की? इथं बसत नाहीत पॅसेंजर. तिथं बसते चौकात. इथं बसले की टॅक्सीवाले घेऊन जाते सगळे पॅसेंजर, मग तिकडेच गाडीवाले थांबले. चालू होतंय का? हां हां हां. रोडच्या कामामुळं. बरं, हे चौकातले रोडचे आता आम्ही बांधल्यापासून पाहतोय बसस्थानकच सुरू नाहीये. बसस्थानक सुरू झालते ना. गत वर्षी पूर्ण गाड्यामध्ये येत होत्या. आता सध्याच्याला नाही ते. काय सुविधा आहेत? आता तुम्ही इथले इन्चार्ज आहेत वाटतं. काय सुविधा आहेत इथं बसस्थानक म्हणून? काय सुविधा आहेत? विद्यार्थी पास देण्यासाठी फक्त पिण्याची नाही सुविधा? पाण्याची पिण्याची नाही. पिण्याची पाणी जर प्रवासी एकदा गाड्यामध्ये येऊ लागले तर आम्ही पदरच्या मला प्रश्न पडतोय की आता तुम्ही कर्मचारी आहेत सोडा ते, पण एवढा खर्च करून मग हे मोठं गाव आहे, लोकसंख्या जास्त आहे इथं. आज लोक रस्त्यावरती बसलेले आम्हाला त्या बसस्थानकात तिथं बसले दिसले. म्हणजे बसस्थानक सोडून म्हणजे कुठंतरी हे मोडखळी झाल्या त्याच्यामुळंच ना. आता ह्यांना जास्त बोलता येणार नाही, मी बोलणार नाही, कर्मचारी आहात त्यामुळे. तुम्ही इथं काय सफाईला आहेत का सर? म्हणजे एस टी महामंडळ कोण जाऊ का? हां, म्हणजे कर्मचारी आहो नाही. कधी येतात गाड्या इथं? इथं 2च येतात, मुसळेवाडी आणि हे फावडेवाडी. ते बी बंद आहे सर. बंद आहे. हां, मुसळेवाडी येते सकाळ संध्याकाळी येते गाडी. फक्त 2 गाड्या? म्हणजे पानगावलाच 2 गाड्या येतात का? नाही नाही, भरपूर आहेत. फक्त 2 येतात इथं? सर मग चौकातून जातात. चौकातून इकडे बघितलं तर पानगाव मोठं गाव आहे आणि 2च गाड्या आहेत त्यांचं असं म्हणणं आहे. इकडे जर तुम्हाला ह्या गेटची अवस्था दाखवतो तर बघा ही परिस्थिती आहे. काही काय कॅन्टीन बांधले का काय बांधलं माहीत नाही, पण अशा पद्धतीनं दोरे बांधून हे ठेवलेले आहेत. निवडणुका हे जे असतात ना त्या कुठल्या मुद्द्यावरती लढवल्या जातात? तर विकासाच्या मुद्द्यावरती लढवल्या जातात आणि त्याच विकास आम्ही तुम्हाला दाखवतो आहे. हे आपलं पानगावचं बसस्थानक आहे आणि या बसस्थानकावरती तुम्हाला अशी परिस्थिती दिसते. आम्ही इथल्या जे कर्मचारी आहेत त्यांना विचारलं तर फक्त 2 गाड्या या ठिकाणी येतात असं त्यांचं म्हणणं आहे. मग बाकीचे प्रवासी आता बघितलं तर 100-200 काहीतरी टॅक्सी येतात, त्या टॅक्सीनं लोक जातात. इथं जर नागरिकांना सुविधा दिल्या असत्या, बसण्यासाठी व्यवस्थित आसन दिलं असतं किंवा पिण्याचं पाणी स्वच्छ दिलं असतं किंवा साधं जरी पाणी पिण्याचं दिलं असतं तर पानगावचे नागरिक तिकडं रस्त्यावरती आपला जीव धोक्यात घालून रस्त्याच्या कडेला बसण्यापेक्षा या पानगावच्या बसस्थानकामध्ये बसणं तेवढं गरजेचं होतं. पण तसं काही इथं दिसत नाही. मग प्रश्न पडतो की इथले लोकप्रतिनिधी करतात काय? बरोबर आहे ना? मग प्रश्न पडतो आहे आम्हाला की इथले लोकप्रतिनिधी करतात काय? एवढ्या मोठ्या गावामध्ये फक्त आता भोंगे लावून फिरायचं, प्रचार करत फिरायचं, आम्ही विकास करतो म्हणून फिरायचं. पण शेवटी मूलभूत सुविधाच देण्यामध्ये कुठंतरी हे इथले लोकप्रतिनिधी अपयशी ठरत आहेत. मी आता बसस्थानकावरती आहे आणि बसस्थानकाचं झाल्यानंतर आता आपण जाणार आहोत जे की लोक हे पॅसेंजर जे आहेत, प्रवासी जे आहेत त्या रस्त्यावरती कसे बसलेले असतात, त्यांना बसस्थानक माहीत आहे का नाही हे तेवढं विचारण्याचा प्रयत्न आपण करणार. बघूयात पुढे. मंडळी आपण या ठिकाणी आलो आहे. आपण इथल्या कंडक्टरला विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओ सरजी,
गाडी कुठून आली? गंगाखेडून. गंगाखेडून आली. हा. पानगावला बस स्थानक नाही का? हा? पानगावला बस स्टँड नाही का? पानगावला बस स्टँड नाही, हेच बस स्टँड नाही का? तिकडं पलीकडे आहे ते, पण गाड्या बाहेरच आहे. का बरं जात नाही गाडी तिकडं? पहिल्यापासूनच जातात. पहिल्यापासून मग बस स्थानक बांधलंय की? नाही ही गंगाखेडची गाडी आहे. तरी बस स्थानकात जायला पाहिजे ना. हो, झाला रस्त्यावरती गाडी उभा केला तुम्ही पार मेन मार्केटमध्ये. बरं ही इथंही पॉईंट आहे ना. पॉइंट आहे इथं इथला पॉइंट आहे म्हणजे बस स्थानक सोडून पॉइंट आहे का? नाही बस स्थानकात बी आहे, पण कधी इथंही पॉईंट गेलतात आहे. कधी गेलतात का बस स्टँडला? नाही, गंगाखेडची गाडी जात नाही शक्यतो. कधीच गेलो ना. बघितलं का बस स्टँड? नाही. नाही बघितलं. एस टी कर्मचारी आहेत हं. आपण त्यांना विचारतोय की बसस्थानक नेमकं कुठं आहे. हे बघा परिस्थिती बघा अशा पद्धतीनं. ते रस्ता दाखव पलीकडला. हे रस्त्यावरती गाडी उभा करायची आणि पॅसेंजर घेऊन भरून जायचं. अशा पद्धतीचा पानगावचा हा सगळा कारभार मी तुम्हाला दाखवतोय. त्याचं कारण असं आहे, हे दाखवण्याचं कारण असं आहे की हे लोक जे आहेत ना, आपण काहीला विचारणार आहेत बसस्टँड कुठं आहे. बाबा कुठं जायचं आहे? कोणत्या गावाला जाणार आहोत? अहमदपूरला. मग बस स्टँड नाही का इथं? बस स्टँड बघितलात का पानगावचं बस स्टँड? नाही बघितलं. गाडी इथंच थांबते आहे का? इथंच थांबते आहे. हे सत्य परिस्थिती पानगावची आपण तुम्हाला का दाखवतोय, लोकांना विचारतोय. कुठं गावाला निघाले का? गावाला नाही, लातूरून आलो. लातूरून आला. हो. इथं पानगावला बस स्टँड आहे का? पानगाव बस स्टँड आहे की तिकडे? कधी जाता एस टी तिकडं? तिकडे जात नाही. आता पर्यव काळ आहे बघा. आता पर्यव काळ आहे तिथे जायचं म्हणजे का हां फुकट यायचं का? हां 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 ह्याला झिपला कुणी माणूस बसत नाही. बसत नाही. बरं का? तिथं पाठी लावायची पांढऱ्या शाळा आणि डायरेक्ट तिथं उभाच करायची नाही बस. उभाच करायची नाही. तिथं पाठी गावातले माणसं तिथल्या पाठला उतरायचे आणि तिथून जे डायरेक्ट दाबायचे ते आता एवढं मोठं गाव आहे, मग बस स्टँड पाहिजे का नाही गावाला? आहे ना तिकडं. फार ते झालंय. झाला तयार नव्हतं तिथून जायला तयार ना. पानगावचे जाऊ का तुम्ही? हा पानगावच्या आता ही निवडणूक आल्या बघा, आता सगळे भोंगे वरडे थेंडायलेत. हा. हे लोकप्रतिनिधीनं ते बस स्टँड व्यवस्थित करणं गरजेचं नाही का? बस स्टँड 3 बाऱ्या केलं नीट बरं बसात जायला जायला तिकडे काय करतो? काय करते? हा लोक हाकू लागले बसू लागले असं झालं. आता चर्चा कोणाची आहे पानगावमध्ये? हा? चर्चा कोणाची आहे? आता तसं काही सांगता येत नाही. उगा अंदाज आपला हवा नाही आता मी नाही आता नेत्या. हा म्हणणारे. बस स्टँडला कधी गेलतो का? झालं दर्शन बस स्टँडचं कधी? इथंच गाडीवर इथंच जाता याचा कुठं जावं भाया. रस्त्यावर एवढं थांबायचं बस स्टँड वगैरे असणं गरजेचं आहे हो ना? बाबा मान्य आहे तुमचं, सांगायला आम्ही जे आहे ते सांगायला. पानगावचे आहो का तुम्ही? हा, पानगावचं. पानगावचा विकास झाला का? काय झाला नाही विकास पिकास आम्हाला काही कळत नाही. आम्ही अडाणी माणसं अंगठे बाद मतदान करत असाल की बाबा? करता रे बाबा समजच करता, पण कुणा 5 वर्ष निवडून आला की महागारीत फिरून बघत नाही ती. ते गेला दिवस सरळ तिकडे निघून कोण जायचं. मिळाला का कुंकड झाला की. मोठं गाव आहे आणि या मोठ्या आणि गावामध्ये बस स्टँड आहे. हा. गाड्या आल्या की भरती जर जागा नसली की तर ते उभाच करीत नाही ती, पुढेच घेऊन जाते. पुढंच घेऊन जाते. पण बस स्टँडमध्ये थांबणं गरजेचं आहे. आपण या पानगावच्या बसायला लोकांना जागा नाही. बसायला नाही विषय काय, रस्त्यावरती गाडी उभा करायची, त्यामध्ये पॅसेंजर भरायचं, एखादा धडकून गेला तर धडकून जाते ही जीप वाले ही असते दाटण समजी गर्दी. कुणी कुणाला म्हणावं बाबा. मी पानगाव या शहरामध्ये आहे. शहर आहे शहर का म्हणतोय तर मोठं गाव आहे. आणि या मोठ्या गावामध्ये रस्ता अरुंद आहे. पलीकडल्या साईडला दुकान आहेत, ह्या साईडला दुकान आहेत. पानगावचा बऱ्याच दिवसापासून जो आहे तो रस्त्याचा प्रश्न रखडला होता. पण असं असताना देखील आम्ही ज्यावेळेस हे बसस्थानक बघायला गेलो तर बसस्थानकाची दुरावस्था अतिशय बेकार होती. आणि अशा जीव मुठीत घालायचा आणि रस्त्यावरती थांबायचं आणि लातूर वगैरे अशा ठिकाणी जायचं. आता तुम्हाला जे भोंगे दिसत आहेत ती भोंगे आता सांगतायत की आम्ही प्रचार करतो, आम्ही विकास करणार आहोत आणि विकासाच्या मुद्द्यासाठी आम्हाला निवडून द्या, अशी एकूणच त्यांची भूमिका असते. पण असं असताना देखील कुठंतरी ही अपयशी ठरलेलं सरकार, अपयशी ठरलेली ही लोक तुम्हाला पाहायला मिळतात. मी बसस्थानकावरती पानगावच्या बसस्थानकावरती आहेत. पलीकडे जाऊ, पलीकडल्या साईडला ते टॅक्स्या वगैरे थांबलेल्या असतात. अजून एक दोघाला बाबा इथले जाऊ का? बस स्टँड बघितलं का? कुठं आहे बस स्टँड? पानगावात दुसरं बस स्टँड नाही का? वरी आता शासनाचं वरी आहे. हां हे प्रायव्हेट का? हां प्रायव्हेट. हे प्रायव्हेट बस स्टँड शासनाचं वेगळं. जुनं बस स्टँड आहे. हे जुनं बस स्टँड. जायला पाहिजे एस टी. डबल वाहन पास होत नाही. डबल वाहन पास होत नाही.
पानगावचा काय झाला विकास? हा रस्त्याचा मेन होता पण रस्ता सरकडला पिण्याचं पाणी भेटतंय का? पिण्याचं नाही पाणी पाणी स्वच्छ पाणी येत नाही. हा. तुम्ही येता इथलेच का? पानगावचं बस स्टँड कुठं आहे? का बस इथेच आहे इथं उल्हासनगरला शिवाजीनगरला तिकडे जाते गाडी? गाडी जाते आता चालू झाले त्याला एवढे दिवस नव्हते आता चालू झाले. काय व्हायला पाहिजे? मोठं शहर आहे, पानगावचा विकास आहे, इथे चैत्यभूमी आहे, आपलं चैत्य स्मारक आहे. एवढं असताना देखील पानगाव उडलं का? देशमुख साहेबांनी मंत्रिमंडळात पहिले मंत्री झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब चैत्य स्मारकला 10 कोटी रुपये देऊन पानगावचा विकास धीरज देशमुख साहेबांनी पंढरपूर देवस्थानला पैसे दिले. आता त्या मंदिराचा विवाद आहे. आता ती म्हणजे रमेश आप्पा म्हणतात मी निधी दिला, धीरज देशमुख म्हणतात मी निधी दिला. पण आमदार धीरज भैया देशमुख त्या टायमाला होते. हां त्यावेळेस मंजूर झालेला आहे. हां मग तर आमदार ज्या टायमाला त्यांनी असतील त्यांनीच मंजूर केला असेल ना. हा असं कसा विषय. काय झाला एकूणच विकास? पानगावला मूलभूत सुविधा मिळाल्यात का? मूलभूत सुविधा रस्त्याचा विषय होता. रस्त्याचा विषय कंप्लीट झाला आहे आता. सर्वात मोठी अडचण रस्त्याची होती आता कंप्लीट झाल्या. आज 2 महिन्यात पूर्ण ऑल रस्ता होणारच आहे. त्याचा विषयच नाही. चर्चा कोणाची असते पानगाव? काँग्रेसच पानगाव सगळं पानगावच काँग्रेसमध्ये झालं. आता भाजपचं तर एवढा विकास केलाय भाजपनं, मग काँग्रेस कसं काय म्हणाले? विकासाचा विषय नाही. पानगावचे सर्व जाती धर्म सध्या काँग्रेसच्या पाठीशी आहे. काँग्रेसच हां. होय. काय चर्चा? हा काँग्रेसच शेजारी म्हणाले म्हणणार ना? नाही हां शेतकऱ्याच्या भावनेची जाण असणारा पक्ष म्हणजे काँग्रेस. आणि असं आहे सरकार देऊ लागले की 2,000 रुपये मग शेतकऱ्याची सन्मान अहो सन्मान निधी देत असेल शेतकऱ्या पण सोयाबीन काय व्हा. शेतकरी सगळा उठून गेला की काय राहिले शेतकऱ्या उठून गेला. हां काँग्रेसच्या काळात 10,000 होते. 10,000 होतं. लाडकी बहीण आहे भेटते का? काय आता सध्या निवडणूक सुरू आहे, चर्चा कोणाची आहे? काँग्रेसच वाटलं का बरं काँग्रेस? देणे घेणे लाडकी बहिणीमुळे तुम्ही जसं म्हणलं तसं लाडकी बहीण आता भाजपनं दिली की लाडकी बहीण तर आता म्हणजे ते रस्ते किस्ते करते म्हणे काँग्रेस म्हणाले ना. बरं आता इथं कसं आहे तुमच्याकडे स्वच्छ पाणी प्यायला भेटते का? हां बरं पाणी स्वच्छ प्यायला रस्त्याचं इथं नाली काढायला वगैरे येतात लोक? नाही देत कधी आले होते का? नाही. आपण काय विचारतोय लोकांना तर आपण पानगावमध्ये आहोत, पाठीमागून घे. पानगावमध्ये आहोत आणि पानगावमध्ये जे बसस्थानकाची आज तुम्हाला मी तिथली परिस्थिती दाखवली. आता एकाने तर मला ते सरकारी बसस्थानक आहे आणि हे आहे ते प्रायव्हेट बसस्थानक आहे. आता एकदम बसस्थानकाच्या समोरच एक इथं हॉटेल आहे, हॉटेल मालक आहेत. होय. काय सध्या पानगावचं सध्या चालू? राजकारणाबद्दल बोलायला गेलं तर पानगावच्या जनतेचा एकच कौल म्हणायला गेलं तर अमित भाईनं जे महानगरपालिका घेतलेली आहे त्यांच्या स्वबळावर आणि विलासराव देशमुख साहेबांच्या कार्यावर त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत आणि साहेबाचे सुपुत्र म्हणून आपण त्यांचा आदर करतो कारण ते साहेबासारखंच सर्व जनतेला सांभाळत आलेले आहेत. त्याच्या पुढे गेलं तर मुंडे साहेबाच्या नंतर भाजपचा कार्यकाळ म्हणलं तर मुंडे साहेबांनी गाजवलेला आहे. त्याच्या आधारावरच आपले रमेश आप्पा आले. रमेश आप्पाने विकास केला का मग? रमेश आप्पाला आता याच पंचवार्षिकमध्ये त्यांना संधी मिळालेली आमदार म्हणून. तर ते अगोदरही आपल्या कार्यावर ठाम होते की समाजाच्या एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून कार्य करत असताना त्यांनी भरपूर काही कामं केलेली आहेत समाजाची. हवा म्हणायला गेलं तर काँग्रेस आणि भाजपचीच आहे. काँग्रेस आणि दोघांची हवा दोघांची आहे. कारण लोकांचा कौल बघायला गेलं तर लोक आता काहीच कळू देणार नाहीत कारण प्रचाराला गेलेले लोक जे बोलणार आहेत ते दुसऱ्याला मतदान करतील. बोलताना बोलणारी एक होणारी एक होणार आहे. कारण शेवटी ह्या इलेक्शनचं जे रिझल्ट असेल हे गुपितच राहील. नाही आता पानगाव मोठं शहर आहे, तुम्ही व्यावसायिक आहात, समोर इथं एवढं मोठं आम्ही बसस्थानकावरती बसस्थानची दुरावस्था बघितली तर ते मोडपेच म्हणण्यापेक्षा खिंडार झाले बसस्थानक. इथं असं थांबणं म्हणजे हा विकास नसतो ना. जनतेला काय पाहिजेत? सुखसुविधा पाहिजेत बाबा, मूलभूत सुविधा पाहिजेत. बसस्थानक असतील, तिथं बसण्याची व्यवस्था असेल, पिण्याचं पाणी असेल, त्याचबरोबर गावामध्ये स्वच्छ पिण्यासाठी पाणी येत असेल, सांडपाणी येत असेल, गटारी काढल्या जात असतील, हे सगळं होते पानगावमध्ये. सामाजिक विकासाबद्दल बोलायला गेलं तर बसस्थानकाचा प्रश्न फक्त एकच आहे. बाकीच्या लोकांच्या पाण्याची सोय, राहण्याची सोय, चंदूबाई पाटील जे आहेत चंद्रचूड चव्हाण यांच्या पूर्व काळापासूनच समाजासाठी काम करत आलेले आहेत आणि ग्रामपंचायती त्यांच्याकडेच होती. अगोदर त्यांच्या आबासाहेब मालक जे आहेत त्यांच्या काळामध्ये सुद्धा ग्रामपंचायत त्यांच्याकडे होते. ते लोकांचे कामं करतच आलेले आहेत. तर पहिला आणखी एकदा प्रश्न, हवा कुणाच्या, भाजप की काँग्रेस?
जास्त म्हणाय गेलं तर काँग्रेसचीच हवा आहे. त्याचं कारण असं असतं की काही कॉमन प्रतिक्रिया आपण ह्याच्यासाठी घेत असतो की इथल्या लोकांचा नेमका कल कुणाच्या बाजूने आहे आणि त्याचबरोबर इथं झालेली विकास कामं देखील आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी काही ठिकाणी जाणार आहोत, काही ठिकाणी बोलणार आहोत. लोकांना आता या ठिकाणी जर बघितलं तर पानगाव शहरामध्ये अवैध धंदे फार फोफावलेले असतात. माझ्या बाजूलाच पोलीस स्थानक आहे. पोलीस स्थानकाच्या एक मोठी चौकी आपल्याला इथं या ठिकाणी पाहायला मिळते आणि तशा पद्धतीचे ही जी आहेत ते आपल्याला बघतच राहतात. बघूयात पुढे अजून काय होतं ते.